आज स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आलेला होता. त्याच्यामुळे मी बनवला होता खिचडी भात. खिचडी भात त्यालाच तुम्ही मसाले भात पण म्हणू शकता, कारण की मी तेजपत्ता, बाकीचे पण खडे मसाले टाकले होते. सगळ्यात आधी तर मी किचन ओट्यावरच कांदा, टोमॅटो आणि बटाटा हे चॉप करून घेतलेलं होतं, कारण की मला चॉपिंग पॅड पण काढायचा कंटाळा आलेला होता. मी कुकरच्या भांड्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हे तेजपत्ता, थोडे माझ्याकडे जे मसाले होते त्याची छान कडक फोडणी दिली आणि मग कांदा टाकला फ्राय करायला. माझ्याकडे आलं आणि लसूणची पण पेस्ट होती, पण ती विसरले होते. मग मी कांदा छान फ्राय झाल्यानंतर ना साईडला थोडं तेलाच्याच याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतली आणि छान फ्राय करून घेतलेलं. नंतर माझ्याकडे टोमॅटो, ऑदर पण जे काही होतं मी ते पण सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं. आणि आज मी याच्यामध्ये, माझ्याकडे हिरवे चणे होते, त्याला छान मोड आलेले होते आणि पौष्टिक पण असतात. तर मी या मसाले भातातच मी टाकणार होते. तर हे टोमॅटो आणि बटाटा असं छान फ्राय झाल्यानंतरनं मी ते हरभरे पण मी त्याच्यामध्ये टाकलेले होते आणि ते पण छान फ्राय करून घेतलेले. मला याच्यामध्ये वाटाणा, फ्लॉवर हे पण सगळं टाकायला आवडतं, पण यावेळेस मी काही टाकलेलं नव्हतं. कारण की मी या खूप साऱ्या वेजीज इतक्या टाकते आणि नंतरनं कुकर पूर्ण फुल होऊन जातो राईस वगैरे टाकल्यानंतरनं. त्याच्यामुळे मी काही ते टाकलं नाही. शेंगदाणे टाकले मी. शेंगदाणे फार काही मला आवडत नाही, पण मिस्टरांमुळे टाकले होते. नंतर जे जे मसाले होते माझ्याकडे छान ते टाकलेले आणि हे असे छान फ्राय करून घेतलेले. नंतर हे मोड आलेले हरभरे टाकलेले. आता असं वाटत असेल तुम्हाला की मी हरभऱ्यांची भाजीच करते, पण भाजी नाही करत, मी मसाले भातच बनवते. त्याच्यामध्ये मी नंतरनं हा छान वॉश केलेला तांदूळ टाकला. मस्तपैकी तो हलवून घेतला इकडनं तिकडनं, मस्त त्यांना छान फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग पाहिजे तितकं पाणी टाकलं. शिजवून घेता येईल असं पाणी टाकलं. नंतर कुकरला मी शिट्ट्या लावून घेतलेल्या होत्या. 2 शिट्ट्या लावून घेतलेल्या होत्या मी आणि शिट्ट्या आल्यानंतर ना हा खिचडी भात एकदम छान आणि टेस्टी दिसत होता. दिसतच नव्हता ॲक्च्युली, लागत पण होता तो. नंतरनं मग मी सोबत पापड पण छान भाजून घेतलेला आणि ऑनियन तर खूप आवडतो, फेवरेट असतो. मग मी ऑनियन पण छान चॉप केलेला होता आणि हे सगळं ताटात छान वाढून लगेचच जेवायला घेतलं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक यू. बाय बाय.